आजीच्या गोष्टी फक्त कथा नाहीत, तर आयुष्य बदलणारे संस्कार आहेत. आणि संकटातही धैर्य न हरवण. आजी आणि नातीचं हे सुंदर नातं प्रत्येक मुलाला शिकवेल चांगलं आयुष्य जगायला. पहा आजीचे जीवन धडे. 9वा धडा. कोणालाही कमी समजू नको. माणसाची किंमत त्याच्या पैशाने नाही, तर त्याच्या मनाने ठरते. संध्याकाळची वेळ होती. अंगणात मंद वारा वाहत होता. आजी तुळशीला पाणी घालत होती आणि गौरी शाळेची बॅग ठेवून तिच्या जवळ येऊन बसली. पण आज तिच्या चेहऱ्यावर विचार दिसत होता. आजीने विचारलं, "काय झालं बाळा?" गौरी हळू आवाजात म्हणाली, "आजी, आज शाळेत काही मुलं एका गरीब मुलाची चेष्टा करत होती. त्याचे कपडे जुने होते म्हणून सगळे त्याच्यावर हसत होते." आजीच्या चेहऱ्यावर गंभीर भाव आले. ती म्हणाली, "बाळा, आयुष्यात कधीही कोणालाही कमी समजू नको, कारण माणसाची खरी किंमत त्याच्या कपड्यांनी किंवा पैशांनी ठरत नाही." गौरीने विचारलं, "मग कशाने ठरते?" आजी प्रेमाने म्हणाली, "त्याच्या मनाने, स्वभावाने आणि कर्माने." गौरी उत्सुक झाली. "मग मला गोष्ट सांग ना आजी." आजीने गोष्ट सुरू केली. एका गावात करण नावाचा मुलगा राहत होता. त्याचे वडील गावातील श्रीमंत व्यापारी होते. मोठं घर, भरपूर पैसा, नोकर चाकर. करणला वाटायचं की पैशामुळे तो इतरांपेक्षा मोठा आहे. शाळेत तो फक्त श्रीमंत मुलांशी मैत्री करायचा. गरीब मुलांकडे तो दुर्लक्ष करायचा. त्याच वर्गात श्याम नावाचा मुलगा होता. श्यामचे वडील शेतमजूर होते. घरची परिस्थिती खूप साधी होती. तो रोज जुनी पिशवी घेऊन शाळेत यायचा. कपडे साधे असायचे, पण तो खूप नम्र आणि हुशार होता. एक दिवस वर्गात शिक्षकांनी विचारलं, "उद्या विज्ञान प्रदर्शन आहे. सगळ्यांनी प्रोजेक्ट तयार करून आणायचा." करण लगेच म्हणाला, "मी शहरातून सगळ्यात महाग वस्तू आणणार." त्याला वाटत होतं की पैशानीच सगळं जिंकता येतं. दुसऱ्या दिवशी शाळेत सगळे आपापले प्रोजेक्ट घेऊन आले. करणचा प्रोजेक्ट खूप महाग आणि चमकदार होता. सगळे त्याच्याकडे पाहत होते. तो अभिमानाने म्हणत होता, "हा शहरातून आणला आहे." श्याम मात्र साध्या वस्तूंनी बनवलेला छोटासा प्रोजेक्ट घेऊन आला. काही मुलं त्याच्यावर हसू लागली. "हे बघा, कागद आणि बाटल्यांनी बनवलंय." करणही हसू लागला. "अरे, हे काही प्रदर्शनात ठेवण्यासारखं आहे का?" श्याम शांत राहिला. शिक्षक प्रत्येकाचा प्रोजेक्ट पाहू लागले. करणचा प्रोजेक्ट सुंदर दिसत होता, पण त्याला त्याचं काम कसं चालतं हे समजावता येत नव्हतं, कारण तो प्रोजेक्ट त्यांनी स्वतः बनवला नव्हता. नंतर शिक्षक श्यामकडे गेले. श्यामने शांतपणे त्याचा प्रोजेक्ट समजावून सांगायला सुरुवात केली. त्याने जुन्या वस्तूंमधून पाण्याची बचत करणारी यंत्रणा तयार केली होती. सगळे आश्चर्याने ऐकत होते. निकाल जाहीर झाला. पहिला क्रमांक श्याम. संपूर्ण वर्ग टाळ्या वाजवू लागला. करणच्या चेहऱ्यावर आश्चर्य होतं. त्याला वाटत होतं की पैसा म्हणजेच यश. आजी इथे थोडी थांबली. गौरी लक्ष देऊन ऐकत होती. ती म्हणाली, "मग करणला त्याची चूक समजली का?" आजी हसली. "हो बाळा." त्या दिवशी शाळा सुटल्यानंतर जोराचा पाऊस सुरू झाला. करणची गाडी यायला उशीर झाला. तो शाळेबाहेर अडकून पडला. तेवढ्यात श्याम त्याच्याजवळ आला. तो म्हणाला, "तू माझ्या छत्रीत ये." करणला आश्चर्य वाटलं. ज्याची तो चेष्टा करत होता तोच आता मदत करत होता. रस्त्यात करण शांतपणे म्हणाला, "श्याम, मला माफ कर. मी तुला खूप कमी समजलो." श्याम हसला. "काही हरकत नाही. माणूस पैशाने मोठा होत नाही, मनाने मोठा होतो." करणच्या डोळ्यात पाणी आलं. त्या दिवसानंतर तो बदलला. तो सगळ्यांशी प्रेमाने वागू लागला. गरीब असलो किंवा श्रीमंत, प्रत्येकाचा आदर करायला लागला. आजी गौरीकडे पाहत म्हणाली, "बाळा, लक्षात ठेव, आज जो गरीब आहे तो उद्या श्रीमंतही होऊ शकतो, आणि आज जो श्रीमंत आहे तो उद्या गरीबही होऊ शकतो." ती पुढे म्हणाली, "पण चांगलं मन आणि चांगला स्वभाव हेच खरं धन आहे." दुसऱ्या दिवशी शाळेत एक नवीन मुलगी आली. तिचे कपडे साधे होते. काही मुलं तिच्याकडे विचित्र नजरेने पाहत होती. पण गौरी सरळ तिच्याजवळ जाऊन म्हणाली, "तू माझ्या बाजूला बसशील का?" त्या मुलीच्या चेहऱ्यावर हसू उमटलं.
शिक्षिकेने हे पाहिलं आणि म्हणाली, खरा मोठेपणा दुसऱ्यांचा आदर करण्यात असतो. त्या दिवशी गौरीला समजलं, माणसाची किंमत त्याच्या कपड्यांनी, पैशांनी किंवा घराने ठरत नाही, तर त्याच्या मनाने ठरते. या गोष्टीतून काय शिकलो? गरीब असो किंवा श्रीमंत, प्रत्येकाचा आदर करायला हवा. पैसा माणसाला मोठा बनवत नाही, स्वभाव बनवतो. कोणालाही कमी समजणं चुकीचं आहे. नम्र आणि चांगल्या मनाची माणसं खऱ्या अर्थाने श्रीमंत असतात. मदत करणारा माणूसच खरा मोठा असतो. माणसाची खरी ओळख त्याच्या वागण्यातून दिसते. प्रत्येक मुलाला शिकवेल चांगलं आयुष्य जगायला. पहा आजीचे जीवनधडे फक्त आपल्या YouTube चॅनलवर.